श्री स्वामी समर्थ अक्कलकोटात केव्हा कुठे प्रगटले? स्वामी समर्थ सर्वप्रथम कोणाला दिसले? स्वामीचा अक्कलकोटातील पहिला मुक्काम कोठे? ह्या सर्व प्रश्नाचे उत्तर या कथेतून तुम्हाला ऐकायला मिळतील. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटामध्ये आगमन. अक्कलकोट एक छोटेसे गाव होते. श्री स्वामी समर्थ इसवी सन 1856 मधील अश्विन महिन्यात अक्कलकोटामध्ये बुधवार पेठेजवळ असलेल्या खंडोबा मंदिराच्या ओट्यावर येऊन बसले. त्यावेळी रस्त्यावरून काही गुराखी चालले होते. त्यांना स्वामींनी विचारले, काय हो, आम्ही तुमच्या गावात यावे का? तेव्हा गुराख्यांनी त्यांना उत्तर दिले, नक्की या, आमच्या घरची भाजी भाकरी खा. पण श्री स्वामी समर्थ गावात न गेले. उशाशी एक दगड घेऊन ते रात्रभर त्या ओट्यावरच झोपून राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी समर्थ आल्याचे वृत्त समजल्यावर पुराणिक वगैरे सर्व मंडळी त्यांना भेटावयास गेली. पुराणिकांनी स्वामींना आदराने आपल्या घरी नेले. तेथे त्यांची पत्नी मीराबाई हिने त्यांचे स्वागत मोठ्या कौतुहलाने केले आणि बशीत लाडू आणून दिल्यावर स्वामींनी तो लाडू खाल्ला. स्वामींनी तो लाडू खाल्ल्यावर त्या अभयंतांचे भाग्य उचलले. त्यानंतर स्वामी जवळच्या गणपती मंदिरात निघून गेले. गणपती मंदिर ही स्वामीच्या दर्शनासाठी खूप गर्दी झाली. गावात एक साक्षात्कारी साधू आल्याचे वृत्तांत समजताच अक्कलकोटाचे मालोजी राजे आपल्या दाजीबा भोसले या कारभारासह स्वामींच्या दर्शनास आले. मालोजी राजांनी स्वामींना नारळ आणि हार अर्पण करून अत्यादराने वंदन केले. तेव्हा स्वामींनी मालोजी राजांना स्वहस्ते श्रीफळ दिले आणि हार दाजीबा भोसले या कारभाराच्या गळ्यात घातला. स्वामींनी आपल्याजवळ असणारे कपाय म्हणजेच भगवी वस्त्रे मालोजी राजांच्या अंगावर घातले. या कृपेने श्री स्वामींनी जणू राजांना आपल्या कृपेचे वस्त्र घातले. या श्री स्वामी कृपा प्रसादाने मालोजी राजे आणि दाजीबा भोसले धन्य झाले. त्यानंतर श्री स्वामी तेथून निघून नगरवेशीवर असलेल्या ओट्यावर जाऊन बसले. स्वामी 3 दिवस काही न खाता तिथे बसून होते. चौथ्या दिवशी अहमद अली नावाच्या रिसालदाराचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. रिसालदाराला स्वामींची चेष्टा करायची लहर आल्यावर त्यांनी स्वामींना विचारले, क्या बाबाजी हुक्का पीते हो? तेव्हा स्वामींचे उत्तर होते, हा जरूर, क्यों नहीं. तेव्हा त्यांनी अग्नी न घालता एक चिलम स्वामींना दिली. स्वामी पुढे काय करता हे तो कुतूहलाने पाहत होता. त्याचे कपट स्वामींच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी काही न बोलता चिलम ओढली. स्वामींनी चिलम ओढल्यावर त्यातून धूर बाहेर पडू लागला. चिलमीमधून धूर निघताना बघून रिसालदार घाबरला. स्वामी कोणीतरी सत्पुरुष आहेत आणि आपण उगीच त्यांची परीक्षा घेतली या विचाराने तो स्वामींना शरण गेला. स्वामींना शरण गेल्यावर रिसालदाराने स्वामीचे पाय धरले आणि त्यांची क्षमा मागितली, कारण त्यांच्या मनात स्वामीविषयी भक्तिभाव निर्माण झाला होता. त्या क्षणापासून श्री स्वामी समर्थाच्या भक्तीचा उगम त्याच्या मनात झाला होता. ही स्वामी समर्थाची